कोल्हापुरातही सत्ता भाजपच्याच हातात आलेली आहे। भाजपच्या तेजस्विनी कथले या नगराध्यक्षपदी निवडून आल्यात, तर बार्शीत आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का बसला। यानंतरची ही दृश्य आपण बघतोय। बार्शी नगरपालिकेवर ही भाजपची सत्ता असणार आहे। बार्शीमध्ये कोणाची सरशी याचं उत्तर आज मिळालेलं आहे। खरं तर बार्शी नगर परिषदेवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा झेंडा जो आहे तो फडकलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः माजी आमदार राजेंद्र राऊत आहेत। काय सांगाल, खरं तर विजय आलेला आहे, विक्रमी मतानं आपला विजय जो आहे नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी आलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मी या तालुक्यातील जनतेचं कार्यकर्त्याचं मनपूर्वक आभार मानून, कारण आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, दादा आणि खास करून फडणवीस साहेबांनी जयभाऊंना लक्ष द्यायला सांगितलं होतं। जयभाऊ या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेचे आशीर्वाद आम्ही या ठिकाणी घेऊन ही निवडणूक जिंकलो, त्याबद्दल जनतेला आणि कार्यकर्त्याला आम्ही नम्रपणे अभिवादन या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो। खरं तर बार्शी म्हणलं तर टीका टिप्पणी भाषणं हा एक इतिहास बार्शीला होता, मात्र या निवडणुकीमध्ये तुम्ही टीका करणं पूर्णतः टाळलेला आहात। काय कारण होतं? कोणी सल्ला देणार होतं त्यामागे? सल्ल्याचा विषय नाही, फक्त तेवढा एखादा शब्द पकडूनच कुठलंही काम न करता काही चुका काढूनच त्यांना काही त्यांचं फावत होतं। परंतु आम्ही विचार केला की आम्ही एवढे काम करणार